सर्व प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियाच्या पत्रकार मित्रांचे आभार मानतो की तुम्ही या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून माझी बाजू ऐकून मला न्याय मिळवून देण्यास मदत करणार. धन्यवाद. माझा आरोप गांधीबाग सहकारी बँक लिमिटेड महाल शाखेत श्री रवींद्र देवीदास दुरुपकर अध्यक्ष, श्री डॉक्टर सुभाषचंद्र शिवप्रसाद बजाज, श्री अरुण तामदेव टिकले, श्री आकाश ज्ञानेश्वर डंबारे व श्री शमी एम शेख व्यवस्थापक आहे यांनी दिनांक 9/9/2025 ला प्रत्यक्ष चर्चावर कर्जाचे सेटलमेंट करून कर्ज खाते बंद करण्याकरिता पत्र पाठवून दिनांक 11/9/2025 रोजी संचालक मंडळ समितीमध्ये मला बोलवून तिथे मला जातीवाचक व अपमानास्पद शिवीगाळ केल्या व जीवे मारण्याची धमकी देऊन धक्काबुक्की करून बँकेच्या बाहेर काढले. या घटनेबाबत मी दिनांक 13/9/2025 रोजी कोतवाली पोलीस स्टेशनला या बँकेच्या नमूद केलेल्या अध्यक्ष व संचालक मंडळाची सभा यांचेवर जातीवाचक व अपमानास्पद शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल यांचेवर गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली होती व त्यासोबत कर्जाबाबतची सहपत्रे व मी त्या मीटिंगमध्ये 2 तास 14 मिनिटं 17 सेकंद ची मी केलेली ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा तक्रारीसोबत जोडलेली आहे. परंतु मला या मीटिंगला मी आपला मोबाईल ऑडिओ रेकॉर्डिंग वरती ठेवलेला होता, त्यामुळे मला ऑडिओ रेकॉर्डिंग मिळालेली आहे व ती मी पोलीस स्टेशनला सबमिट केलेली होती. परंतु मला जावा क्रमांक 100/2026 द्वारे पोलीस ठाणे कोतवाली येथून दिनांक 3/1/2026 चे संयुक्तिक उत्तर पत्रामध्ये गैर अर्जदारासोबत किरायाने दिलेल्या फ्लॅटच्या वादासंदर्भात माहिती देऊन माझी तक्रारी निकाली काढण्यात येत आहे असे मला पत्राद्वारे स्पष्टीकरण दिलेले आहे व माझी तक्रार बंद करून निकाली काढण्यात आली. यामध्ये असं झालं म्हणजे आम्ही जी तक्रार दिलेली होती यामध्ये असं झालं की आम्ही जी तक्रार दिलेली होती पोलीस स्टेशन मध्ये 13/9/2025 रोजी, तर त्या तक्रारीला चुकीचं उत्तर देण्यात आलं पोलीस स्टेशन कडून की हा वाद जो आहे वाद दाखवला त्याच्यामध्ये फ्लॅट आणि त्या किरायाच्या संदर्भात. पण आमचा वाद किरायाच्या संबंधात आहेच नाही. मूळता आम्हाला जी शिवीगाळ केली यांनी आणि अपमानास्पद जे शब्द बोलले आणि शिवीगाळ केली त्यामध्ये शिव्यामध्ये हे आहे नीच जातीच्या धिड्या, आणि इथे नाही सांगू शकत मी अशी शिव्या दिलेली आहे. पत्रकार परिषदेत मी बोलू नाही शकत. याच्यामध्ये शिव्या दिलेली आहे आम्हाला. आता तो कोणत्याही जातीचा असो, आम्ही तर मागासवर्गीय आहोत म्हणून आमच्यासोबत हे अत्याचार होत आहे आम्हाला असं वाटतंय. पण कोणत्याही जातीचा असो, शिंपी असो, महार असो, तेली असो, माळी असो, कुणबी असो किंवा ब्राह्मण असो, त्याला जातीच्या बद्दल दिलेली शिवा ही त्याच्यासाठी फार अपमानास्पद असते व ती असहनीय असते त्याच्यासाठी. तर म्हणून हे आम्हाला सहन झालं नाही, म्हणून त्याबाबत आम्ही ही तक्रार केलेली होती. पण पोलीस स्टेशनद्वारे आम्हाला गुमराह करण्याचा प्रयत्न केलेला आहे व भटकवण्यात आलेले आहे, म्हणून त्यांनी काहीतरी उत्तर देऊन ही केस संपुष्टात घेण्याचा विचार केलेला होता. त्यानंतर पुन्हा सांगते समोर ही दिलेली माहिती ही चुकीची असून ही तक्रार फ्लॅटच्या किराया संदर्भात वादाविषयी नसून मला दिलेल्या जातीवाचक अपमानास्पद शिव्या व जीवे मारण्याच्या धमकीबद्दल आहे. ही माहिती मी पुन्हा दिनांक 1/4/2026 द्वारे कोतवाली पोलीस स्टेशन महाल नागपूरला दिली व माझी तक्रार बाबत कार्यवाही पुन्हा सुरू करून व दिनांक 11/9/2025 रोजी झालेल्या घटनेची सविस्तर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याबाबतची तक्रार केली. त्या अनुषंगाने मला कोतवाली पोलीस स्टेशन मधून चौकशी अधिकारी राहुल कातकाडे यांच्या दिनांक 7/4/2026 रोजी फोन करून कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात आले. तिथे मी संध्याकाळी 7 वाजता गेलो असता त्यांना मी दिनांक 3/1/2026 रोजी चे संयुक्त उत्तर पत्रामध्ये चुकीची माहिती टाकून माझी तक्रार का बरं निकाली काढण्यात आली असे विचारले असता त्यांनी मला हे उत्तर कॉपी पेस्ट झाल्याचे होते असे सांगून पुन्हा सविस्तर घटना विचारली व त्या घटनेवरून त्यांची तिथेच नवीन उत्तर बनवून मला त्यांनी सुधारित प्रत दिली. त्यामध्ये त्यांनी लिहिले की सदर प्रकरणात अर्जानुसार गैर अर्जदार यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा काय याबाबत माननीय वरिष्ठ यांचे मार्गदर्शन घेतले असता सदर प्रकरणात अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा होत नसल्याने सदरचा अर्ज माननीय पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ क्रमांक 3 नागपूर शहर यांचे आदेशाने फाईल करण्यात येत आहे असे कळविले.
आता यामध्ये झालं काय साहेब की आम्ही यांच्याकडे तक्रार दिली असताना पुन्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो की बा ही चुकीची बातमी तुम्ही याच्यामध्ये टाकलेली आहे, तर त्यांनी सांगितलं की ही कॉपी पेस्ट आहे म्हणून. कॉपी पेस्ट झालाय चुकीनं, पण याचा पुढचा अर्थ असा नव्हता. तर मी म्हटलं त्यांना कॉपी पेस्ट झालाय तर दुरुपकर साहेबांचं नाव कसं काय? कॉपी पेस्ट मध्ये दुसऱ्याची तक्रार कॉपी पेस्ट होईल, त्याच्यामध्ये दुरुपकर साहेबांचं नाव आहे. तुम्ही तुमच्याकडे दिलेली जी कॉपी लागलेली आहे त्याच्यामध्ये ती तक्रार दिलेली आहे. आपण 3/1/2026 जे पत्र आहे त्यांचं त्याच्यामध्ये लागलेलं आहे, तुम्ही ती वाचून घ्यावी माझी अशी विनंती आहे. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की बा ही याच्याबद्दल होती फ्लॅट आणि किराया संदर्भात. पण त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना विचारलं असता ही कॉपी पेस्ट झाली, त्यांनी असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आम्हाला सविस्तर माहिती विचारली त्या प्रकरणाची, त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं याबद्दल. त्याच्यानंतर चौकशी ऑफिसरनी पुन्हा सविस्तर माहिती विचारली, यांनी त्यांना सविस्तर माहिती सांगितली त्या घटनेबाबतची. मग पुन्हा तिथेच त्यांनी तुरंत दुसरी अप्लिकेशन तयार म्हणजे लेटर आम्हाला उत्तर तयार केलं तिथेच त्यांनी ऑन द स्पॉट. आणि त्यामध्ये असं लिहिलं की बा जे या तारखेला जे नाही कुठल्याही नाही कुठलं पोलीस स्टेशन आहे कोतवाली नाही हे या डीसीपी लकडगंज पोलीस स्टेशन मधील डीसीपी साहेब जे आहेत तर त्यांनी आम्हाला गुन्हा दाखल करू नये म्हणून ही माहिती सांगितली आहे. म्हणून आम्ही गुन्हा दाखल करत नाही यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात बोलले आहे. आणि ती जी सुधारित अर्ज आम्हाला दिला त्यामध्ये पण त्यांनी लिहिलेलं आहे की लकडगंज मधील डीसीपी साहेब यांनी आम्हाला गुन्हा दाखल करण्यासाठी बंदी केलेली, गुन्हा दाखल करू नये म्हणून असं सांगितलेलं आहे. तर हे कुठेतरी पाणी मुरून राहिलं आहे आणि याच्यामध्ये काही